महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची 12वीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे। मुंबई, कोकण, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर अशा 9 विभागात ही परीक्षा घेतली जाणार आहे। या परीक्षेला 15,05,365 विद्यार्थी बसणार आहेत। यापैकी 8,48,939 विद्यार्थी तर 6,75,436 विद्यार्थिनींचा समावेश आहे। राज्यभरातल्या 2,710 परीक्षा केंद्रांमध्ये ही परीक्षा होणार आहे। परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण मंडळाची भरारी पथकं सज्ज झाली आहेत। आता एक बातमी सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची। देशभरातल्या बँक कर्मचाऱ्यांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारलाय। बँकांच्या खाजगीकरणाविरोधी नोटाबंदी आणि त्यातून झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या नुकसानाचा निषेध, बँकिंग कामाच्या आउटसोर्सिंगला विरोध या आणि इतर मुद्द्यांवरून हा संप पुकारण्यात आलाय। या संपामध्ये राष्ट्रीयकृत बँकांसह ग्रामीण तसेच सहकारी बँका सहभागी होत आहेत। देशभरातले तब्बल 10 लाख बँक कर्मचारी या संपात सामील होत आहेत। त्यामुळे बँकांचे व्यवहार आज पूर्णतः ठप्प होणार आहेत। राज्याच्या मुख्य सचिवपदी सुमित मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे। काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नियुक्तीच्या आदेशावरती सह्या केल्या। मलिक 1982च्या बॅचचे IAS अधिकारी असून सध्या ते राजशिष्टाचार आणि सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत। विद्यमान मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांचा कार्यकाळ आज संपणार आहे। क्षत्रिय 31 जानेवारी 2017 रोजी सेवानिवृत्त होणार होते, पण निवडणुकीचा कालावधी असल्यानं त्यांना महिन्याभराची मुदत देण्यात आली होती। आज हा कालावधी संपतोय। सुमित मलिक यांनी याआधी अमरावती विभागाचे आयुक्त, शिक्षण विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहिलं। शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव आणखीनच वाढल्याचं चित्र आहे। आज होणारी मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे। निवडणूक आचारसंहितेमुळे जवळपास 1 महिना झाला नव्हता, मात्र तरीही आजची बैठक रद्द करण्यात आली आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपमधील ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर बैठक रद्द झाल्याची चर्चा रंगली आहे। आता अधिवेशन काळातच पुढची बैठक होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीलाही शिवसेनेच्या सदस्यांनी दांडी मारली आहे। गटनेते एकनाथ शिंदे आणि पक्षप्रतोद सुनील प्रभू हे दोघंही बैठकीला गैरहजर होते, तर विधान परिषदेचे गटनेते दिवाकर रावते आणि पक्षप्रतोद नीलम गोऱ्हेंनीही या बैठकीकडे पाठ फिरवली। या बैठकीला केवळ संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय शिवतारे हे उपस्थित होते। महापालिका निवडणुकीनंतर राज्य सरकारची ही पहिलीच बैठक होते। भाजपची यापुढे अजिबात युती करणार नाही असा पुनरुच्चार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रणसंग्राम या कार्यक्रमात बोलताना दिले। सरकार 5 वर्ष टिकेल या भ्रमात कोणी राहू नये असा इशारा देत राऊतांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले। त्याची वाटचाल ही मध्यावधी निवडणुकांच्या दिशेने चालली असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं की असं समजायला हरकत नाही। ज्या प्रकारचं अस्थिर राजकारण नशिबी आलंय महाराष्ट्राच्या, तर भविष्यामध्ये काय होईल याची खात्री कोणी देऊ शकत नाही। कोणी किती म्हटलं सरकार स्थिर आहे, कोणी किती म्हटलं सरकार पडणार नाही, कोणी किती सांगितलं आमच्या हातात राज्यपाल आहेत, आमच्या हातात राष्ट्रपती आहेत म्हणून आम्ही टिकून राहू, या भ्रमात कोणी राहू नये। मुंबई महानगरपालिकेत महापौर कुणाचा बसणार, शिवसेनेचा की भाजपचा, यावर दोन्ही पक्षाकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत। दरम्यान शिवसेना आणि भाजपने या दोन्ही पक्षांनी इतर पक्षांशी अबरदर युती न करता तात्काळ निर्णय घेऊन मोकळं झालं पाहिजे। भाजप आणि शिवसेनेत सत्तेचा फॉर्म्युला ठरवला पाहिजे, अन्यथा निवडणुकीनंतरची कटुता संपण्याऐवजी वाढत जाईल असं मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत व्यक्त केलं। शेवटी असं आहे की यावेळेला मुंबईच्या जनतेने इतका हेवी कौल दोघांना दिलेला आहे की ज्यामुळे फार जोडतोडला स्कोपच नाही आहे। आणि त्यामुळे अशा तऱ्हेची काहीतरी जोडतोड करून दोघांनी, शिवसेनेने आणि BJPने जोडतोड करून अभद्र युती करणं हे सामान्य माणसाला आवडणार नाही। आणि त्यामुळे दोघांनी, मी एकट्या शिवसेनेला म्हणत नाही, BJPने सुद्धा आणि शिवसेनेने सुद्धा एकत्र येण्याला काही पर्याय नाही। आणि हे एकत्र येणं हे जेवढं लांबेल तेवढी निवडणुकीपूर्वीची कटुता संपण्याऐवजी वाढत जाईल। आणि त्यामुळे झटकन निर्णय करून टाकायला पाहिजे। महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना भाजपमधला संघर्ष टोकाला गेलेला असताना विरोधकही या परिस्थितीचा पुरेपूर लाभ उठवण्याचा प्रयत्न करतात। शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नसल्याच्या पवारांच्या वक्तव्याला काँग्रेस नेते नारायण राणेंनी दुजोरा दिलाय। भाजपनं हाकलल्याशिवाय शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नसल्याची बोचरी टीका नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली आहे।
मात्र फडणवीस सरकार विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी पुरेसं संख्याबळ लागतं. मात्र शिवसेनेच्या मदतीशिवाय हे शक्य नसल्याचंही राणेंनी बोलून दाखवलं. राज्याचा अर्थसंकल्प 18 मार्चला सादर होणार आहे. यंदा 6 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अधिवेशनात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्याच्या संदर्भातलं विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी कामकाज सल्लागार समितीमध्ये विधी आणि न्याय विभागाला या विधेयकासंदर्भात निर्देश दिले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला महापौर निवासस्थानी जागा देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभागृहात मंजूर झालाय. यापूर्वी सुधार समितीनं आचारसंहितेच्या आधी मंजुरी दिली होती. कोणत्याही चर्चेविना हा प्रस्ताव मंजूर झाला आहे. प्रस्तावानुसार मुंबई महापालिका सुमारे 11,551 चौरस मीटर जागा 30 वर्षांसाठी ₹1 नाममात्र भाडेदरानं महापौर बंगल्याची जागा ट्रस्टकडे देण्यात येईल. मात्र आता नव्या महापौरांना कोणता बंगला देण्यात येईल यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. दरम्यान मातोश्रीमध्ये स्मारक करावं ही भूमिका काँग्रेसची असल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शनिवारी संध्याकाळी एसएफआय आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीवरून सुरू झालेलं रणकंदन अद्याप शमलेलं नाही. काल एसएफआयचे विद्यार्थी विद्यापीठ परिसरात आंदोलन करण्याच्या तयारीत होते. सुरुवातीला त्यांना पोलिसांनी निदर्शन करण्यास परवानगी नाकारली, पण नंतर विद्यापीठ परिसरात 10 मिनिटं निषेध आंदोलन करण्यास परवानगी देण्यात आली. दरम्यान पोलिसांनी अभाविप पुण्यातल्या काउन्सिल हॉल समोर मोर्चास परवानगी दिली. त्यानंतर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात शनिवारी झालेल्या हाणामारीचा तसंच दिल्लीतल्या रामजस कॉलेजमध्ये झालेल्या घटनेचाही तीव्र निषेध केला. पुण्यात ईव्हीएम मशीनचा वाद वाढत चाललाय. आता हा वाद हायकोर्टात जाणार आहे. ईव्हीएम मशीनमधील घोटाळ्याविरोधात सर्वपक्षीय उमेदवार हायकोर्टात दाद मागणार आहेत. सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी बैठक घेतली. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि शिवसेना या पक्षांचे उमेदवार या बैठकीला उपस्थित होते. त्यात हा निर्णय घेण्यात आला. तसंच या प्रकाराविरोधात मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. ईव्हीएम मशीनमधील घोटाळ्याचे पुरावे आहेत. कोर्टात हे पुरावे सादर करणार असल्याचं या उमेदवारांनी यावेळी सांगितलं. या बैठकीला पराभूत उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विरोधकांना मतदान केल्यानं गावचं पाणी तोडल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यात उघडकीस आलाय. बोर्ली ग्रामपंचायतीनं हा तालिबानी कारभार चालवलाय. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मुरुड तालुक्यातील बोर्ली मांडला गावाजवळच्या ताराबन इथल्या मतदारांनी विरोधकांना मतदान केलं. याचा राग धरत या गावाला भारत निर्माण योजनेतून मिळणारं पाणीच बोर्ली ग्रामपंचायतीनं बंद करून टाकलं. मतमोजणीच्या दिवशी झालेला हा प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी तिथे जाऊन पाणी पुरवठा पुन्हा सुरू केला आणि त्यानंतर गावातील नळकोंडाही तोडण्यात आला. गेल्या 4 दिवसांपासून या गावात पाण्याचा थेंब नाहीये. पाण्यासाठी महिलांना भर उन्हात भटकावं लागतंय. धक्कादायक बाब म्हणजे पाणी पुन्हा सुरू करणाऱ्या ग्रामस्थांविरोधात मोटार चोरीची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून गावात तणावाचं वातावरण आहे. पोलिसांनी आता तिथे बंदोबस्त लावला असून या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होते. लातूर महापालिका हद्दीतील रस्त्यावरील अनधिकृत शेडला परवानगी दिलेली आहे. स्थायी समितीनं ही परवानगी दिली आहे. त्यामुळे असा निर्णय घेणं म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या विरोधात आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत हा निर्णय घेणाऱ्या त्या 16 नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची मागणी भाजपचे स्थानिक नेते सुधीर धुत्तेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ज्यात काँग्रेसचे 11, राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आणि शिवसेना आणि आरपीआयच्या प्रत्येकी 1 नगरसेवकाचा समावेश आहे. त्यामुळे आता या प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे अनेकांचे डोळे लागले आहेत. सांगली जिल्हा परिषदेत भाजपचे 25 सदस्य निवडून आले आहेत. त्याशिवाय रयत विकास आघाडीचे 4 आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा 1 सदस्य असं 30 संख्याबळ गृहीत धरून भाजपचे 31 या बहुमतापर्यंतची जुळवाजुळव सुरू आहे. मात्र आता पाठिंब्याबाबत मंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांची वेगवेगळी भूमिका बघायला मिळत असल्यामुळे भाजपसमोर आणखीनच एक नवीन अडचण निर्माण झाली आहे. युती आणि आघाड्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पक्षांच्या राजकीय चुंबनाचा नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांचा सन्मान सोहळा चुंबनामुळे गाजला. भर रंगमंचावर माजी खासदार केशवराव धोंडगे पाटील यांनी पवारांचा सत्कार केल्यानंतर थेट त्यांच्या गालाचं चुंबन घेतलं. त्यामुळे या चुंबनाचे साक्षीदार झालेल्या सर्वच उपस्थितांमध्ये हशा पिकला. धोंडगे पाटील एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या भाषणात पवारांना जोरदार चिमटे काढले. पवार हे विना चिपळ्यांचे नारद असून बारामतीचे कळपती असल्याचा टोला देखील त्यांनी हाणला. याला मोठ्या मिश्किल शब्दात पवारांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. पुण्यात स्वर्गीय राम कदम कला गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम रंगला. यात अनेक गुगली प्रश्नांना पवारांनी दिलखुलास उत्तर दिली. पवार दाम्पत्यानं आपल्या आयुष्यातले अनेक कंगोरे उलगडून दाखवले.
सैनिकांच्या पत्नींबद्दल अपशब्द काढणारे पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक यांना ठोकून काढणार असा जाहीर संताप व्यक्त केलाय. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार परिचारक यांच्या विरोधात आजी माजी सैनिकांच्या संघटनेच्या वतीनं सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनाही निवेदन दिलं गेलं. त्यावर त्यांनी हे उद्गार काढले. नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर कमालीचे कोसळल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. लासलगावात प्रति क्विंटल कमाल 400 ते 500 रुपये तर किमान 200 रुपयांपर्यंत दर मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय. तूर डाळ खरेदी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संबंधितांना सूचना केल्या आहेत. तूर डाळीचे भाव कडाडू नयेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी पणन विभाग नाफेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी तूर डाळ खरेदीच्या सूचना केल्या होत्या. याकरता राज्यभरात तूर खरेदी केंद्र वाढवण्याचे आदेशही त्यांनी दिले. या बैठकीला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, पणन मंत्री सुभाष देशमुख आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे देखील उपस्थित होते. पासपोर्ट काढण्याचा अर्ज करण्यापासून ते नागरिकाला सुपूर्द करण्याचे काम पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून केले जाणार आहे. या अंतर्गत राज्यात औरंगाबाद, बीड, घाटकोपर, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, कोल्हापूर, पिंपरी चिंचवड आणि जळगावमधील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांना नवीन पासपोर्ट बनवण्यासाठी दूर जाण्याची गरज भासणार नाही. पासपोर्ट संबंधीच्या सर्व सुविधा या आपल्या जवळील मुख्य पोस्ट कार्यालयात उपलब्ध होणार आहेत. राज्यातल्या विविध केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे आभार मानले आहेत. उस्मानाबादमध्ये लाच घेतल्याप्रकरणी तत्कालीन उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शोभा राऊत यांना 4 वर्षांची दुहेरी शिक्षा आणि 50,000चा दंड ठोठावण्यात आलाय. उस्मानाबाद सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये यामुळे मोठी खळबळ माजली आहे. कौडगाव एमआयडीसी संपादित केलेल्या जमिनीचा मावेजाचा चेक देण्यासाठी तक्रारदार शेतकऱ्याला एकूण 40,000 रुपयाची लाच त्यांनी मागितली होती. मनमाडमध्ये खासगी बस आणि मोटरसायकलच्या अपघातात 2 जण जागीच ठार झाले. अपघातादरम्यान बसनं पेट घेतला. सुदैवानं बसमध्ये सर्व प्रवासी वेळेत बाहेर पडल्यानं ते बचावले. कुंदलगाव शिवारात हा अपघात झाला. ओम साई ट्रॅव्हल्सची स्लीपर कोच लक्झरी बस पुण्याकडे जात असताना रात्री 11:15च्या सुमाराला हा अपघात झाला. सबस्टेशन जवळच्या वळणावर मोटरसायकल आणि बसची धडक होऊन बसनं पेट घेतला. पण मोटरसायकलवरील 2 जण जागीच ठार झाले. मृतांची अजूनही ओळख पटलेली नाही. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं दुर्मिळ प्रजातीचा सँड बोआ म्हणजेच मालवण प्रजातीचा साप जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे. चंद्रपूर शहरानजीक विसापूर गाव आहे आणि या गावातील हनुमान मंदिराजवळ एक व्यक्ती मालवण साप विकण्यासाठी येणार असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आपला सापळा लावला आणि महेश कुळमेथे या आरोपीच्या पिशवीतून हा मालवण साप जप्त केला. पोलिसांनी या प्रकरणी विसापूर इथे राहणाऱ्या महेश कुळमेथे याला अटक केलेली आहे. बिनविषारी असलेल्या मालवण सापाची गुप्तधनाच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते आणि मालवण सापाच्या मदतीने गुप्तधन शोधून देण्याच्या नावावर अनेक भोंदू बाबा लोकांची फसवणूक करतात. विसापूर इथून जप्त केलेला मालवण साप हा अंदाजे 4 फूट लांब असून त्याची किंमत लाखोंच्या घरात आहे. मुंबईतल्या गोरेगावमध्ये काल रात्री 8:30च्या सुमारास एका 15 वर्षीय मुलीची क्षुल्लक कारणावरून हत्या करण्यात आली आहे. मुलीच्या शेजाऱ्यांनीच तिला केलेल्या मारहाणीनंतर तिचा मृत्यू झालाय. मेघा आगवणे असे या मुलीचं नाव आहे. मेघा काल संध्याकाळी 8:30च्या सुमाराला घरी परत येत होती. गल्लीत शिरल्यानंतर मेघावर तिच्या शेजाऱ्यांनी 10 ते 12 जणांनी तिला मारहाण करायला सुरुवात केली. हे सर्वजण मेघाला तिच्या घरापर्यंत मारत घेऊन गेले. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनाही मारहाण केली. जखमी अवस्थेत मेघाला सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. सोमवारी सकाळी 9:30 वाजता मेघा ट्युशनसाठी घराबाहेर पडली. त्यावेळी तिच्या शेजारच्या घरातली महिला घराबाहेर भांडी घासत होती. या महिलेनं मेघाला तो रस्ता वापरण्यास मनाई केली, पण मेघानं तिचं ते न ऐकता तोच रस्ता स्वीकारला. चालता चालता तिचा पाय भांडी घासणाऱ्या महिलेच्या बादलीला लागला आणि त्यानंतर भांडी घासणारी महिला आणि मेघा आगोणे यांच्यात जोरदार वाद झाला. महिलेला मेघाला बादलीनं मारलं. या घटनेसंदर्भात मेघाच्या आईनं गोरेगाव पोलीस स्टेशनला तक्रार केली, पण पोलिसांनी मेघाच्या आईची तक्रार गांभीर्यानं न घेता कारवाई करण्याचं टाळलं आणि संध्याकाळी जे घडू नये ते घडलं. आता पोलिसांना जाग आली असून या प्रकरणाची चौकशी ते करतात, पण कॅमेऱ्यावर बोलण्यास मात्र तूर्तास त्यांनी नकार दिला. बदलापुरात रात्रीच्या सुमारास 7 ते 8 जणांच्या टोळक्याने एका नागरिकाला जबर मारहाण करून लुटलंय. विशेष म्हणजे भर रस्त्यात हा मारहाणीचा प्रकार सुरू होता. सुरेश भगत हे रविवारी रात्री 11च्या सुमारास बदलापूर स्टेशनवरून घरी निघाले होते.
रस्त्यात 7 ते 8 जणांच्या टोळीनं भगत यांना जबर मारहाण करून सोन्याची चेन, ब्रेसलेट आणि मोबाईल फोन असा 80,000चा ऐवज लुटला. मारहाणीमध्ये भगत बेशुद्ध झाले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे ते शुद्धीवर आले. हा सगळा प्रकार शेजारील इमारतीतील नागरिकांना मोबाईलमध्ये चित्रित केला. सुमारे 10 ते 15 मिनिटं हा सर्व प्रकार सुरू होता. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सैन्य परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी एकूण 21 जणांना अटक केली आहे. त्यांच्याबरोबर सध्या सैन्य दलात कार्यरत असणारे 2 अधिकारी तसंच 2 माजी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ठाणे पोलिसांनी सापळा रचून एकूण 18 जणांना अटक केली. त्यात आता आणखीन 3 जणांची वाढ झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे. सदरचे पेपर घेणाऱ्या विद्यार्थ्यांचाही तपास पोलीस करतात. त्यात आणखीन काही अधिकारी अडकण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. दरम्यान अटक केलेल्यांमध्ये रणजित जाधव हे सध्या मेघालयमध्ये कार्यरत असून ते BSFचे जवान आहेत. तसंच महेंद्र सोनावणे, लान्स डेको बटालियन खडकी पुणे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. रामप्पा गुंडप्पा पटोले हे पंजाबचे माजी अधिकारी आहेत आणि सुभाष गुलाब निर्मुळे यांना नागपूरमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतल्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रथमच आज दिल्लीत जात आहेत. पर्यावरण मंत्रालयातल्या कामानिमित्त मुख्यमंत्री दिल्लीत जाणार आहेत. मुख्यमंत्री आज दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुंबईच्या महापौर पदाविषयी चर्चा अपेक्षित आहे. उत्तर प्रदेशमध्ये 5व्या टप्प्याचं मतदान पार पडलं. 5व्या टप्प्यात सुमारे 58% मतदान झालंय. 11 जिल्ह्यातील 51 जागांसाठी हे मतदान झालं. एकूण 608 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद करण्यात आलंय. येथे 24 उमेदवार हे फक्त अमेठीतले आहेत. म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिन्हा वादात अडकण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या राजमस कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या हिंसाचारावर कारगिल युद्धातील शहीद जवानांची लेक गुरमेहर हिने सोशल मीडियावर कॅम्पेन सुरू केलं होतं. त्यावर टीका करताना प्रताप सिन्हा यांनी गुरमेहरची तुलना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी केली होती. त्याने एका बाजूला गुरमेहर आणि दुसऱ्या बाजूला दाऊद इब्राहिमचा एक फोटो ट्विट केला. त्यावर देशद्रोही भूमिका मांडायला दाऊदनं किमान वडिलांच्या नावाचा तरी वापर नाही केला असं म्हटलंय. हातात तिरंगा घेत अभावीपणे दिल्लीत तिरंगा रॅली काढली. दिल्ली विद्यापीठाच्या राजमस कॉलेजपासून ही रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी शांतता पाळावी असं आवाहन राजमस कॉलेजच्या प्राचार्यांनी केलं आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी विद्यापीठातील देशविरोधी घोषणाबाजी चुकीची असल्याचं म्हटलंय. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या रामजस कॉलेजमध्ये 2 विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या हिंसेनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटतात. यात आता भारताचे माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यानंही उडी घेतली आहे. आपल्या हटके ट्विटमुळे नेहमी चर्चेत असलेल्या सेहवागनं एक ट्विट करून या वादात उडी घेतली आहे. मी 2 वेळेस त्रिशतक झळकावलं नाही तर माझ्या बॅटनं त्रिशतक झळकावलं असं खिल्ली उडवणारं ट्विट सेहवागनं केलं आहे. राजमस कॉलेजमधील हिंसेविरोधात गुरमेहर कौर या विद्यार्थिनीनं सोशल मीडियावर कॅम्पेन सुरू केलं आहे. एक फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोतील एका पोस्टवर माझ्या वडिलांना पाकिस्तानात नाही तर युद्धानं मारलं असं लिहिलंय. गुरमेहरचे वडील कारगिल युद्धात शहीद झाले होते. प्रतिबंधित सिमी संघटनेचा प्रमुख सफदर हुसेन नागोरीसह अन्य 10 जणांना 2008 मधील देशद्रोहाच्या प्रकरणात इथल्या विशेष कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अहमदाबादच्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात असताना या 11ही आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिक्षा सुनावण्यात आली आहे. रविवारी राजस्थानच्या जगतपुरामधील VIT कॉलेज हॉस्टेलमध्ये पुलाची रेलिंग तुटल्यानं 35हून अनेक विद्यार्थी जखमी झाले. या घटनेची दृश्य आता समोर आली आहेत. ही दुर्घटना किती गंभीर होती हे या दृश्यांवरून समजतं. काही करण्याच्या आतच या पुलावरून अनेक जण खाली कोसळले. या दुर्घटनेत जखमी 35 विद्यार्थ्यांपैकी 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. या जखमींवर इथल्या जीवनरेखा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता लांब पल्ल्याच्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी बातमी कामाची. रेल्वेच्या प्रवासात कायमच खाण्यापिण्याच्या वस्तूंची किंमत माहिती नसल्यानं होणारी फसवणूक टाळण्यासाठी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. रेल्वे मंत्र्यांनी रेल्वेची कॅटरिंग पॉलिसी जाहीर केली. खाण्यापिण्याच्या वस्तूंची किंमत मनमर्जीनुसार वसूल केल्याची तक्रार प्रवासी करत असतात. याच पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्र्यांनी रेल्वेतील खाण्यापिण्याच्या वस्तूंचे दर निश्चित केले आहेत. नवीन पॉलिसीनुसार देशातील सर्व ट्रेनमधील कॅटरिंगची जबाबदारी IRCTCला देण्यात आली आहे. हे नवे दर मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी असतील. राजधानी, शताब्दी, दुरांतो सारख्या ट्रेनमधील दर वेगळे असतील असं IRCTCकडून स्पष्ट करण्यात आलंय. तसंच सर्व विभागातील रेल्वे पॅन्ट्री सेवेची जबाबदारी IRCTCवरच सोपवण्यात आली आहे. आता पाहूयात काही आंतरराष्ट्रीय घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. मोबाईल कंपन्यांच्या तीव्र स्पर्धेनंतर बॅकफूटवर गेलेली नोकिया कंपनी पुन्हा एकदा कमबॅक करते. नोकियाचा बहुप्रतीक्षित 3310 हा सेल फोन पुन्हा एकदा रिलॉन्च करण्यात येतोय. बार्सिलोनात सध्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसचं आयोजन करण्यात आलं. या सगळ्या प्रदर्शनात नोकिया 3310 पुन्हा एकदा सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय ठरलाय.
स्पेनच्या इव्हेरात एका कार्निवलचं आयोजन करण्यात आलं आहे. एकमेकांवर संत्रा फेकून मस्ती करण्याचा हा कार्निवल प्रसिद्ध आहे. 200 सालापेक्षा जास्त जुनी असलेली परंपरेचा महोत्सव अशी या कार्निवलची ओळख आहे. यंदा या कार्निवलमध्ये 6000 पेक्षा जास्त लोकांनी एकमेकांवर संत्रा फेकून खेळाचा मनमुराद आनंद लुटला. बुलडॉग म्हटलं की मनात भीती आणि त्याला पाहण्याचं कुतूहल निर्माण होतं. असाच अनुभव आला मेक्सिकोमध्ये. मेक्सिकोत एकाच वेळी 1000 बुलडॉग एकत्र जमले होते. विश्वविक्रम करण्यासाठी या सगळ्या बुलडॉग्सना घेऊन त्याचे मालक एकत्र जमले होते. एकाच वेळी वेगवेगळे 1000 बुलडॉग्स पाहण्यासाठी श्वानप्रेमीही मोठ्या प्रमाणात जमले होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.